हाय, हॅलो, नमस्कार. मी राणी. माझ्या आजच्या या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी पोटली बॅग बनवली आहे. पोटली बॅगचं मेजरमेंट 10x9 आहे. अस्तर आणि मेन फॅब्रिक अटॅच करून घ्यायचं. कडाकडाने शिलाईची टीप मारून घ्यायची. 1 इंचावर 2 टिपा मारून घ्यायच्या. दोरी टाकून घेण्यासाठी तर आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. लाईक, शेअर आणि कमेंट पण करा. तर आता ते लेस लावून घ्यायचं उलट्या बाजूने कडाकडाने. त्याच्या एकदम मधात कडात नाही करायचे. थोडंसं अंतर सोडून कडानं टिप मारून घ्यायची, जेणेकरून आपल्याला दुसरा पण त्याच्यावर पलटी मारून कपडा शिवून घ्यायचा असतो. दोन्ही कपडा अटॅच करून घ्यायचा. आता फ्रंट बाजू ओपन करून घ्यायचं आणि आता हँडल तयार करून घ्यायचं. कपडा असं फोल्ड करून झाल्यावर कपडा त्याच्यावर ना एक आपल्या आवडते लेस त्याला शिवून घ्यायच्या त्या कपड्यावर, हँडलच्या. कारण त्या हँडलच्या कपड्यावर लेस शिवून टाकले की मग छान वाटतं जास्तीचं. लेसमुळे खूप जास्त अट्रॅक्टिव्ह दिसते. आता हे हँडल आहे ना त्या पोटली बॅगच्या दोन्ही साईडच्या कोपऱ्यानं जोडून घ्यायचा. आता पोटली बॅग असं बंद करण्यासाठी किंवा ओपन करण्यासाठी ती दोरी टाकून घ्यायची पोटली बॅगमध्ये. दोरी कशी टाकायची तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही कमेंट करून सांगा. मी सांगेन तुम्हाला दोरीची स्पेशल व्हिडिओ टाकून. तर माझी पोटली बॅग कशी वाटली आहे नक्की कमेंट करून सांगा. तर माझं पोटली बॅग शिवून झाल्यानंतर सगळं आवरून घेतले. नंतर लेकरांचा अभ्यास घेतले. तर संध्याकाळच्या जेवणामध्ये मसाला भात आणि कांदा भजीचा बेत होता. तर मसाला भात बनवण्यासाठी त्याच्यात राई जिरा टाकायचा, लसूण अद्रक टाकायचं आणि कढीपत्ता पण टाकून घ्यायचा.
आणि ना ते थोडंसं लाल झालं की मग खडी मसाले टाकायचे. तेजपत्ता, दालचिनी, काळी मिरी, लवंग आणि इलायची असलं तर इलायची पण टाकायचा. मग हिरव्या मिरच्या टाकून घ्यायचं, कांदा वगैरे टाकायचा. आणि शेंगदाणे पण टाकून घ्यायचं. थोडंसं लाल झालं की मग लगेच टमाटर टाकायचं. पण टमाटर टाकण्याच्या आधी तुमच्याकडे बटाटा असले तर बटाटा पण टाकून घ्यायचा. कारण माझ्याकडे बटाटा नव्हतं म्हणून मी टाकले नाही याच्यात. मग तांदूळ वगैरे धुवून त्याच्यात थोडीशी मसूर डाळ टाकायची आणि मुगाची डाळ पण टाकायची. आणि मसाला भातल्यानं खूप जास्त चव येते. आणि हे सगळं लाल झाल्यानंतर थोडंसं त्याच्यात हळदी पावडर, लाल तिखट थोडंसं, गरम मसाला, गोडा मसाला आणि गरम मसाला वगैरे सगळं टाकून घ्यायचा आणि मिक्स करून आणि धनिया पावडर पण टाकायचं. मग तांदूळ 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याच्यात आहे ना मसूर डाळ आणि तांदूळमध्ये आहे ना थोडंसं मसूर डाळ आणि थोडंसं मूग डाळ टाकायचा, जेणेकरून ना खिचडीची चव खूप जास्त छान लागते. मग सगळं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेतल्यानंतर आहे ना आपल्याला जेवढं पाणी लागते ना भातासाठी शिजण्यासाठी तर तेवढंच पाणी टाकायचं. जास्तचं पाणी टाकलं तर मग ते खूप जास्त ते गिळगिळ होऊन जाते. तर माझा व्हिडिओ कसा वाटला आजचा नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता ते पण कमेंट करून सांगा, जेणेकरून मला समजेल कुठून माझा व्हिडिओ कुठे गेला आहे. तर मसाला भातची तयारी झालेली आहे, शिजलेला आहे भात. आता मसाला भात झाल्यानंतर कांदा भजी करणार आहे मी. तर त्याच्यासाठी कांदा घेतले पूर्ण चिरून पातळ पातळ काप करून. मग पालक टाकले, पालकानंतर आहे ना बेसन पीठ टाकले आणि त्याच्यात आहे ना लसूण आणि अद्रकचं पेस्ट टाकले. मग गरम मसाला, गोडा मसाला, हळदी पावडर, थोडंसं तिखट आणि कोथिंबीर असली तर कोथिंबीर पण टाकायचं आणि ओवा पण टाकायचा. आणि ह्या कांदा भजीमध्ये आहे ना थोडंसं रवा आणि थोडंसं आहे ना कॉर्नफ्लॉवर टाकायचं. त्याच्यामुळे आहे ना खूप जास्त आहे ना कुरुम होतात भजी आणि आतमध्यातून सॉफ्ट होतात. आणि त्याच्यात थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि मिक्स करून मग तेल गरम झालं की लगेच तळायला घ्यायचं. तर छोटे छोटे टाकायचे पीस आणि तळून घ्यायचं. खूप जास्त असं खरपूस भाजून गेलेले आहेत. भजी तळून घेतल्यानंतर थोडेसे नाचणीचे पापड पण तळून घेतले, कारण खूप जास्त ते चवीला चांगले लागतात. तुम्हाला पण आवडतात का नाचणीचे पापड ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.